नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातून पुढची मोठी बातमी येते। शिक्षक भरती घोटाळ्याची ईडीकडून दखल घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून येते। या घोटाळ्यांसंदर्भात ईडीने पोलिसांकडून माहिती मागवली आहे। नागपुरातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी ईडीने दखल घेतल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधाराने शिक्षक भरतीत घोटाळा झाल्याचं उघड झाले आणि या संदर्भात ती माहिती ईडीने पोलिसांकडून मागवलेली आहे। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। उदय, शिक्षक भरती घोटाळ्याची आता ईडीकडून दखल घेण्यात आलेली आहे, काय माहिती आहे? खरं तर आम्ही शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती जी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे। कारण सुरुवातीला आपण या सगळ्या प्रकरणात पाहिलं होतं की शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते काही दलाल देखील सक्रिय होते आणि एका उमेदवाराला नोकरीला लावून देण्यासाठी 40 ते 50 लाख रुपये याचा आर्थिक व्यवहार जो आहे तो या सगळ्या प्रकरणात होत होता। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची जर सखोल चौकशी करायचं असेल आणि दोषींना जर शिक्षा द्यायची असेल तर या सगळ्या प्रकरणाची जी आहे ती उच्चस्तरीय चौकशी करणं जे आहे ते अपेक्षित आणि यासाठी जी आहे ती सूत्रांनी जी दिलेली माहिती आहे त्या माहितीनुसार आता या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो ईडीकडून केला जाण्याची शक्यता आहे। कारण ईडीच्या काही अधिकाऱ्यांना जे आहे ते नागपूर पोलिसांकडून जे आहे ते या सगळ्या प्रकरणाच्या तपासाची जी आहे ती माहिती मागवली होती। यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार देखील झालेला आहे आणि खालपासून तर वरपर्यंत म्हणजे अगदी मंत्रालयापर्यंत या सगळ्या घोटाळ्याची तार जुळेल असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास नागपूर पोलीस करू शकतील का आणि दोषींपर्यंत पोहोचू शकतील का असा सवाल जो आहे तो उपस्थित केला जात होता। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता एकतर सरकारनं एसआयटी नेमावी किंवा ईडी जर या सगळ्या प्रकरणाचा तपास करत असेल तर ईडीच्या मार्फत जे आहे ते या सगळ्या प्रकरणाची सखोल पाळंमुळं जी आहे ती शोधली जाईल। त्यामुळे इथून पुढे जर ईडीकडे या सगळ्या प्रकरणाचा तपास गेला तर आश्चर्य वाटायला नको। मात्र आता हे प्रकरण ईडीकडे जाणार असल्यामुळे शिक्षण विभाग आणि प्रामुख्याने जे 580 बोगस शिक्षक भरती झालेली आहे त्यांची मात्र या निमित्तानं धाबे दणाणले आम्ही। निश्चित